नमस्कार, मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया मिशन डिजिटल भारत भाग 7ला. तत्पूर्वी जाणून घेऊया काय आहे मिशन डिजिटल भारत. डिजिटल म्हणजेच डी म्हणजेच डोळस असं व्यक्तिमत्व, जो प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव जाणून घेऊन तसं वागणारा, तसं त्या गोष्टीकडे पाहणारा. त्याच्यानंतर आय म्हणजेच इन्स्पिरेशनल, प्रेरणादायी, प्रेरणा घेणारा आणि प्रेरणा देणारं असं व्यक्तिमत्व. जी म्हणजेच गतिशील, डायनामिक व्यक्तिमत्व, एकाच वेळी 3 ते 4 गोष्टी व्यवस्थित फोकस देऊन करणारा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आय, इंटेलिजंट, हुशार व्यक्तिमत्व, अतिहुशार नव्हे. त्याच्यानंतर टी, तपस्वी, तेजस्वी आणि तडफदार व्यक्तिमत्व. आपल्या पूर्ण आविर्भावातून ते तसं तडफदार व्यक्तिमत्व दिसणारं, तेजस्वी आणि तपस्वी. म्हणजेच प्रत्येक गोष्ट एकदा घेतल्यावरती ती गोष्ट तडीस असं नेणारा. हे आपला धर्म आहे, तडीस नेण्याचा धर्म आहे असं म्हणजे असं व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर ए म्हणजेच आध्यात्मिक व्यक्तिमत्व. आध्यात्मिक वाचन करणारा, वेद पुराण जाणून घेणारा, त्यामध्ये इंटरेस्ट असणारं असं व्यक्तिमत्व. आणि एल म्हणजेच लढवय्या व्यक्तिमत्व. कोणालाही न घाबरता, कोणासमोरही न डगमगता आपले विचार स्पष्टपणे मांडणारं असं व्यक्तिमत्व. तर हे आहे मिशन डिजिटल भारत. आपल्याला आपलं व्यक्तिमत्व असं घडवायचं आहे. तर त्यातलाच आजचा भाग 7 आणि आजचा आपला विषय आहे सकाळी उठून काय करायला हवं. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि आपल्यातील प्रत्येक जणांनी काहीतरी नवीन चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असतील. आणि त्यामुळे पण तिथेही आपण काय होतं की सकाळी उठण्याची काहींनी जर सवय लावून घेण्याचा प्रयत्न करत असेल की त्यांना प्रश्न पडतो की येस, सकाळी लवकर तर उठायचं आहे, पण काय करायला हवं आणि का करायला हवं हे बऱ्याच जणांना माहीत नसतं किंवा ते प्रश्न पडत राहतात. तर त्याचंच उत्तर आपण आजच्या विषयामधून घेणार आहोत की काय. तर आजचा आपला विषय आहे सकाळी उठून काय करायला हवं. आणि नेहमी मी जसं सांगतो, आजही नोट्स काढायच्यात. 1 पेज समरी तुम्हाला करायची आहे. हा व्हिडिओ शांतपणे पाहायचा आहे. नोट्स काढा, नोंद करा, प्रत्येक गोष्टीचे पॉइंटर्स लिहून काढा. सकाळी उठून काय करायला हवं हा विषय आता आपण 3 मुद्दे याच्यात आपण डिस्कस करणार आहोत. एक पहिला मुद्दा आहे सकाळी लवकर का उठायला हवं, सकाळी कसं उठू शकतो आपण लवकर, आणि मग आपण शेवटी उघडणार आहोत की सकाळी उठून लवकर काय करायला हवं. तर आपला पहिला मुद्दा आहे सकाळी लवकर का उठायला हवं. सकाळी लवकर सकाळी लवकर का उठायला हवं. एक एक पॉइंटर्स आपण याच्यात करणार आहोत, बघणार आहोत. सकाळी लवकर का उठायला हवं त्याच्यात पहिला मुद्दा, पहिला पॉइंट, वेद पुराणात, शास्त्रात असं सांगितलेलं आहे. वेद पुराणात
शास्त्रात लवकर उठण्याचं सांगितलेलं आहे. हे तुम्ही आपल्या अनेक लहानपणी गोष्टीतून आणि जर जे काही असेल, आपण शाळेत असताना लवकर उठायचो आणि आपल्या प्रत्येक याच्यात हे असं सांगितलंय लवकर उठायचे. पूर्वीचे ऋषीमुनी असतील सर्वजण हे ब्रह्ममुहूर्तात उठायचे. काय आहे ब्रह्ममुहूर्त? म्हणजे सकाळी लवकर उठा, ब्रह्ममुहूर्त. म्हणजेच पहाटे 4 ते 6चा कालावधी. ह्या 4 ते 6 हा जो ब्रह्ममुहूर्त आहे, ह्या पहाटेच्या वेळेमध्ये उठलंच गेलं पाहिजे. तुम्ही जर पाहिलं असेल, सर्व प्राणी मात्र, एक मानव सोडला तर सर्व प्राणी मात्र या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळीच उठतात. तुम्ही पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला असेल, गाईचा हंबरणं ऐकलं असेल. हंबरणं म्हणजे किती पहाटेच कोंबड्याचं आरवणं असेल, हे सगळं तुम्हाला माहिती आहे की हे पहाटेच होतं. तर सर्व प्राणीमात्रा हे लवकर उठतात. मानव हा एकच असा प्राणी आहे जो हे करत नाही किंवा ते करायला कंटाळा करतो. मानव प्राणी सोडला तर सर्व प्राणी मात्र हे या वेळेमध्ये उठतात. नंबर 3. आता आपण जो नंबर 3 बघणार ना, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि हे जर तुम्हाला जाऊ द्या, पहिला 1, 2, तिसरा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला समजेल की आपण का सकाळी लवकर उठायला पाहिजे. समजा जो सकाळी लवकर उठतो त्याला जो सकाळी लवकर उठतो त्याला वर्षातले 13 महिने मिळतात. त्याला वर्षात 13 महिने मिळतात. म्हणजे तो 13 महिन्याचं वर्ष तो जगू शकतो. आणि आता हे कसं तेच आपण जाणून घेऊया. म्हणजे आपण नेहमी जे आपण निघतो की ती 12 महिने असतात वर्षात, पण जो सकाळी लवकर उठतो त्याला 13 महिने म्हणजे जवळपास 1 महिना 30 दिवस पूर्ण त्याला जास्त मिळतात. म्हणजे बघा किती मोठं आपल्याला वेळ आपण कसा मॅनेज करायचा ना, ही स्किल आहे. जाणून घेऊया कसे 13 महिने. समजा तुम्ही रोजचे 2 तास तुम्ही तुमच्या नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर उठलात. म्हणजे जे तुम्ही 8ला उठतात ते 6ला उठलात किंवा 6ला उठतात ते तुम्ही 4ला उठलात. तर रोजचे 2 तास तुम्ही लवकर उठलात तर महिन्याचे किती होतात? रोजचे 2 तास जर आपण लवकर उठलो तर महिन्याचे होतात 60 तास. बरोबर. रोजचे 2 तास तर 30 दिवस जर पकडले महिन्यात आपले आहेत तर 60 तास आणि 60 तास. बरोबर. आणि दिवसाला किती असतात? 24 तास. दिवसाचे असतात आपले 24 तास. दिवसाचे 24 तास असतात. तर मग हे 60 भागिले 24 करा, तुम्हाला महिन्याचा 2.5 दिवस एक्स्ट्रा मिळतो. महिन्याचा
कसं केलं आपण? रोजचे 2 तास, महिन्याचे 60 तास, दिवसाला असतात 24 तास. तर महिन्याला तुम्हाला 2.5 दिवस, 2.5 दिवस एक्स्ट्रा मिळतो महिन्याला. आणि असे असतात आपले 12 महिने. तर 12 गुणुले 2.5 दिवस करा, तुम्हाला 1 महिना म्हणजे किती होतात? 2.5 दिवस महिन्याला गुणिले 12 महिने होतात 30 दिवस. 12 गुणिले 2.5, 30 दिवस. आणि मग हे 30 दिवस म्हणजेच 1 महिना. आणि मग आपल्याला 13 महिने हे मिळतात. कळलं? तर हा आहे सगळ्यात मोठा फायदा सकाळी लवकर उठण्याचा. सकाळी लवकर का उठायला हवं? वेद पुराण शास्त्रात ब्रह्ममुहूर्ताला उठणं 4 ते 6 मध्ये सांगितलं आहे. सर्व प्राणी मात्र हे लवकर उठतात, फक्त एक मानव प्राणी सोडला तर. आणि तिसरं कारण मी तुम्हाला स्पष्ट ते समजवलं आहे. 13 महिने आपल्याला मिळतात. वर्षाचे 12 नाही तर 13 महिने. 1 महिना आपल्याला जास्त मिळतो जर आपण लवकर सकाळी उठलं तर. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. सकाळी लवकर कसे उठू शकतो आपण? सकाळी लवकर कसे उठू शकतो? कारण का काय होतं, बरेच जण ठरवतात, 4-5 दिवस करतात, 6-8 दिवस करतात, आणि कारण का त्याच्यात ना एक व्यवस्थित प्लॅनिंग नसतं. एक सर्टन एकदम ठरवतात आणि डायरेक्ट सुरू करतात, मी आज 8ला उठतोय तर मी उद्यापासून डायरेक्ट 6ला उठायला सुरुवात करेन. 4 दिवस कराल, 5व्या दिवशी तुमच्याकडून होणार नाही, काहीतरी कारण मिळणार आणि तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या जुन्या सवयीकडे येणार. त्यामुळे नीट प्लॅनिंग करायला हवं आणि मग ते सवय बदलायला हवी. कुठलीही सवय तुम्हाला लावून घ्यायची असेल ना, तर त्याच्यावरती तुम्हाला नीट काम करायला पाहिजे. तुमचं बॉडी क्लॉक तुम्हाला समजून घेतलं गेलं पाहिजे. तुम्ही आधी म्हणजे काय आहे, कसं आपण त्या चांगल्या सवयीकडे, जुन्या म्हणजे वाईट सवयीकडून चांगल्या सवयीकडे आपण कसं जाऊ शकतो, आणि हळूहळू हळू आपल्याला जायचं आहे. माझा मिशन डिजिटल भारतचा तुम्ही जर भाग 1 बघितला असेल तर, ज्याच्यात आपण कासव आणि ससाची शर्यतीबद्दल बोललो, तसं आपल्याला ससा नाही व्हायचं, आपल्याला कासव व्हायचं. हळूहळू आपल्याला आपल्यामध्ये बदल घडवायचा आहे. तर यात आपण पहिला मुद्दा, सकाळी लवकर कसं उठू शकतो. तर यासाठी पहिली गोष्ट, रात्री लवकर झोपायचं आपल्याला. रात्री लवकर झोपणे. आणि ह्यामध्ये रात्री लवकर झोपायचं म्हणजे हे ना, प्रति वेळ आपल्याला रोज नित्य पाळायची आहे. म्हणजे एकदा आपण कधीतरी 10ला झोपलो, मग कधीतरी 10:30ला झोपलो, मग कधी 9:30, नाही. एक वेळ ठरवून आहे ना, ती त्याच वेळी आपल्याला एक वेळ पाळायची. आपल्याला एक वेळ पाळा. म्हणजे जर 10 तर 10लाच सगळी कामं तुम्हाला बाजूला ठेवायची आहेत आणि तुम्हाला त्या दिवशी त्या वेळेला झोपायचं. आणि रोज रोज 10 म्हणजे 10लाच झोपायचं. तरच तुम्ही सकाळी तुमच्या ठरवलेल्या वेळेला उठू शकता. तर आपल्याला जी एक आहे मेन महत्वाचं, वेळ पाळायची, जी रात्री आपण ठरवून झोपायची ती, आणि लवकर झोपण्याची. दुसरा, रात्रीचं जेवण कमी करा. थोडं रात्रीचं जेवण कमी करा. जेवढं हलकं सात्विक जेवण तुम्ही घेऊ शकाल तेवढं उत्तम. आणि 2-3 घास कमीच खा. 2 ते 3 घास कमी खा. यामुळे काय होतं, आपलं बघा, जे आपण रात्री खातो किंवा जेवतो ना, ते पचायला साधारण आपल्याला 2 तास लागतात. त्यामुळे
काय होतं की तुम्ही जेवढं कमी सात्विक खाल तेवढं तुमचं जेवणाचं पचन आहे ना ते लवकर होईल आणि त्यामुळे तुम्हाला सकाळी उठायला म्हणजे ते जेवण पचून झाल्यावर तुम्हाला झोपही व्यवस्थित लागेल आणि त्यामुळे तुम्ही लवकर उठू शकतात. आणि म्हणून आपल्याला रात्रीचं जेवण हे कमी करायचं आहे. 2 ते 3 घास आपल्याला कमी खायचे आहेत आणि सात्विक खायचं आहे. तिसरा मुद्दा, 15 मिनिटाचा नियम, 15 मिनिट रूल काय आपण समजून घेऊ. 15 मिनिट नियम किंवा रूल काय. 15 मिनिटाचा रूल तर मी जसं मगाशी म्हटलं, आज तुम्ही 8ला उठतायत, दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्यापासून तुम्ही 6ला उठायला सुरुवात करू नका. 15 मिनिट रूल 1 वीक असं लिहून घ्या. 1 आठवडा. 15 मिनिट रूल 1 वीक म्हणजे 15 मिनिटाचा नियम 1 आठवड्यासाठी. तुम्हाला काय करायचं आहे, 1 आठवडा पुढचे 7 दिवस तुम्ही रोज नेहमीपेक्षा 15 मिनिटं आधी उठायचं आहे. म्हणजे काय करा की तुम्ही 8ला उठत होता तर 7:45ला उठायला सुरुवात करा आणि ते तुम्हाला 1 आठवडा पाळायचं. म्हणजे आज उद्या तुम्हाला 7:45, मग लगेच परवा 7:30 नाही, सलग 7 दिवस पुढचे तुम्हाला 7:45ला उठायचं आहे. तो 1 आठवडा संपल्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यात तुम्हाला 7:30ला उठायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यात तुम्हाला 7:15ला उठायचं आहे आणि त्याच्यानंतरच्या आठवड्यात तुम्हाला 7ला उठायचं. म्हणजे साधारण एका महिन्यात तुम्ही तासभर लवकर उठाल, म्हणजे 8 ते 7ला याल एक साधारण महिन्याभरात. पण ते 1 तास उठणं तुमच्या पूर्ण अंगाला, शरीराला, मेंदूला सवय होईल आणि तुम्ही ऑटोमॅटिक हे उठायला सुरुवात व्हाल. म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. कारण का काय होतं, आपण लगेच एकदम 2 तास वगैरे आधी उठतो, 4 दिवस करतो, 5व्या 6व्या दिवशी आपल्याला ते नाही होत आणि आपण पुन्हा एकदा आपल्या जुन्या सवयीकडे येतो. म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे ह्या मुद्द्यामधला. 15 मिनिटाचा रूल 1 आठवडा, सलग 7 दिवस तुम्हाला 15 मिनिटं फक्त आधी उठायचं आहे. म्हणजे 8ला उठत असाल तर 7:45ला उठायचं आहे, 7ला उठत असाल तर 7:45ला उठायचं. पण मग 1 महिन्यात तुम्ही साधारण 1 तास लवकर तुम्ही उठायला सुरुवात होईल तुमची. पुढचं चौथा मुद्दा आहे, झोपताना मला उद्या लवकर उठायचं आहे असं सांगून, असं बोलून झोपा. मला उद्या लवकर उठायचं आहे असं सांगून झोपा. काय करायचं आहे, झोपताना आपल्याशीच बोलायचं स्वतःशी. मला उद्या लवकर उठायचं आहे, मला उद्या लवकर उठायचं आहे आणि मग झोपायचं. तर सकाळी लवकर कसं उठू शकतो, तर रात्री लवकर झोपायचं आहे, एक वेळ पाळायची आहे. रात्रीचं जेवण आपल्याला कमी करायचं आहे, 2 ते 3 घास कमी खायचं आहे आणि सात्विक जेवायचं आहे. आणि 15 मिनिटाचा नियम 1 आठवडा आपल्याला पाळायचा आहे. फक्त 15 मिनिटं आधी उठायचं आहे आपल्याला नेहमीच्या वेळेपेक्षा. 1 आठवडा तसं करायचं आहे, पुढच्या आठवड्यात अजून 15 मिनिटं. एकदम आपल्याला लवकर नाही उठायचं. आणि झोपताना मला उद्या लवकर उठायचं आहे असं बोलून, असं सांगून झोपायचं आहे. आणि मग आपण आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया, जो आपला विषय आहे सकाळी उठून काय करायचं. सकाळी लवकर उठून काय करायला हवं. सकाळी लवकर उठून काय करायला हवं.
कारण का काय होतं, आपल्याला तेच माहिती नसतं की आपल्याला सकाळी लवकर उठून काय करायचं आहे नक्की. आणि त्यामुळे आपल्याला एक अशी ऊर्जा, एक सकारात्मक ऊर्जा मिळायला पाहिजे, की प्रोत्साहन मिळालं पाहिजे आपल्याला, की आपल्याला उद्या उठायचं आहे. येस, का तर ते माहिती पाहिजे आपल्याला. नसेल माहिती तर ऑफकोर्स आपण नाही उठणार. त्यामुळे ते कारण आपल्याला पाहिजे आणि ते कारण तुम्हाला शोधायचं आहे. आणि म्हणून मी काही कारणं देणार आहे इथे, की सकाळी लवकर उठून तुम्ही काय काय करू शकता. पहिला, चालायला जा. आता चांगली थंडी चालू आहे, मस्त ती थंडी एन्जॉय करा. हवं तर चांगलं स्वेटर वगैरे घालून जा, पण चालायला जा सकाळी. योगा करा. योगा करू शकता, मेडिटेशन करा, सायकलिंग करा, किंवा धावायला जा. आणि रोज काहीतरी वेगळं करा. पाहिजे तर तुम्हाला एक रुटीन नको असेल तर रोज वेगळं करा काहीतरी. रोज काहीतरी वेगळं करा. म्हणजे एक दिवस चालायला जा, दुसऱ्या दिवशी सायकलिंग करा, तिसऱ्या दिवशी धावायला जा. आणि त्याच्याबरोबर जर वेळ असेल तसं तर योगा करा, मेडिटेशन करा. असे वेगवेगळे प्रकार 7 दिवसाचे 7 दिवस करून तर पहा. काहीतरी वेगवेगळं, म्हणजे तुम्हाला एक रिपिटेशन पण नाही वाटणार. तर तसं तुम्ही करू शकता. अजून तुम्ही काय करू शकता सकाळी लवकर उठल्यावरती? प्रार्थना म्हणा, श्लोक म्हणा, ओमकार ध्यान करा. प्रार्थना, श्लोक म्हणू शकता, ओंकार ध्यान करा. त्याच्यानंतर भजन कीर्तन ऐका, म्हणा. सकाळ सकाळी ते व्हॉट्सअप मधले सोशल मीडिया किंवा इन्स्टावरचे रील्स नका बघू. त्यापेक्षा भजन कीर्तन ऐका, म्हणा. सकारात्मक विचारांची पुस्तकं वाचा. सकारात्मक विचार पुस्तकं वाचा. तुमचे गोल्स, तुमचे ध्येय काय आहेत ते लिहून काढा. त्याच्यानंतर डायरी, एक जर्नल मेंटेन करा, त्याच्यात काहीतरी लिहा. काय तुम्हाला म्हणजे काय करायचं आहे, जर्नल मेंटेन करा. लिहा. त्याच्यानंतर कृतज्ञता व्यक्त करा. ते विचार लिहून ठेवा की तुम्हाला आज मला हे मिळालंय म्हणून मी कृतज्ञ आहे. आज निसर्गातल्या एवढ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मला खूप फायदा होतो आहे. त्याबद्दल म्हणजे ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, कृतज्ञता व्यक्त करा. तर किती गोष्टी आहेत बघा. आपण सकाळी लवकर उठून काय काय करू शकतो. चालायला जाऊ शकतो, योगा करू शकतो, मेडिटेशन करू शकतो, धावायला जाऊ शकतो, सायकलिंग करू शकतो, सकारात्मक विचारांचं पुस्तक वाचू शकतो, भजन कीर्तन ऐकू शकतो, म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण जर्नल लिहू शकतो. आपले ध्येय काय आहेत ते आपण लिहू शकतो, कृतज्ञता व्यक्त करू शकतो. तर ह्या गोष्टी आहेत, ही कारणं आहेत. आणि अजून तुम्ही तुम्ही काही तुमच्या क्रिएटिव्ह वर्क तुम्ही करत असाल, चित्र आहेत, काय आहे ते तुम्ही काढू शकता सकाळ सकाळी. हा ब्रह्ममुहूर्ताचा जो काळ आहे ना, हा ह्या क्रिएटिव्हिटी गोष्टीला खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जे क्रिएटिव्ह
करता जे लिहिणं आहे, चित्र काढणं आहे किंवा चांगले विचार, तुम्ही बघा ना, या 4 ते 6 मध्ये तुमचा मेंदू, डोकं उठल्यानं खूप शांत असतो. काहीच धावपळ नसते. काहीच नसतं. सगळं शांत. तुम्हाला शारीरिक पण तुम्ही एकदम शांत झालेले असतात. तुमचा थकवा निघून गेलेला असतो. मेंदू शांत असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि त्याच्यामुळे या ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व काय आहे ना, हे ते आहे 4 ते 6 लोक खूप हसण्यावर नेतात. काय करणार आम्ही 4 ते 6, काय कुठे आम्हाला मोठं हे करायचं. अरे तुम्ही करून बघा. करून पाहिल्यावर तुम्हाला समजेल, तुम्हाला अनुभव येईल. एक आयुष्य म्हणून तर आपण म्हणतो ना, आपल्याला मिशन डिजिटल भारत, डोळस व्यक्तिमत्व, इन्स्पिरेशनल व्यक्तिमत्व, गतिशील, नंतर आध्यात्मिक, लढवय्या आणि इंटेलिजंट असं आपल्याला व्यक्तिमत्व घडवायचं आहे. आणि ज्यांना हे व्हायचं आहे ना, तेच लोक हा व्हिडिओ पाहतील, पूर्ण पाहतील आणि त्याप्रमाणे कृती करायला सुरुवात करतील, जर करत नसेल, कुठे कमी पडत असतील तर. त्यामुळे परत आपण एकदा रिकॅप करूया. सकाळी उठून काय करायला हवं, त्याच्यात आपण 3 मुद्दे पाहिलेत. सकाळी लवकर का उठायला हवं, सकाळी लवकर कसे उठू शकतो आणि सकाळी लवकर उठून काय करायला हवं. तर सकाळी लवकर का उठायला हवं, तर वेद पुराण शास्त्रात आपल्याला सांगितलंय ब्रह्ममुहूर्तात 4 ते 6 मध्ये सगळे उठतात, उठायचे. प्राणी मात्र जे सर्व आहेत ते सगळे सकाळी पहाटे उठतात. फक्त आपला मानव प्राणी आहे तो उठत नाही लवकर. त्याच्यानंतर जो सकाळी लवकर उठतो त्याला 13 महिने मिळतात वर्षातले. त्याचं गणित आपण पाहिलं की कसं. त्यामुळे रोज 2 तास लवकर उठा, म्हणजे तुम्हाला वर्षाचे 13 महिने मिळतील. 1 महिना एक्स्ट्रा मिळेल. बाकीच्यांकडे 12 महिने असतील, तुमच्याकडे 13 महिने असतील. सकाळी लवकर कसे उठू शकतो, तर रात्री लवकर झोपा, एक वेळ पाळायची आहे. रात्रीचं जेवण कमी करा, 2 ते 3 घास कमी खा, सात्विक जेवा. 15 मिनिटाचा नियम, म्हणजेच तो 1 आठवडा पाळायचा आहे. फक्त 15 मिनिटं लवकर उठायचं आहे. 8चं, 7:45ला 1 आठवडाचं करायचं आहे. त्याच्या पुढच्या आठवड्यात अजून 15 मिनिटं लवकर उठायचं. असं करत जायचं आहे. डायरेक्ट आपल्याला लगेच लवकर उठायचं नाही आहे 2 तास. झोपताना मला उद्या लवकर उठायचं आहे असं बोलून, असं सांगून झोपायचं आहे. आणि सकाळी लवकर उठून काय करायला हवं, तर चालायला जायचं आहे, योगा करायचा आहे, मेडिटेशन करू शकतो, धावायला जाऊ शकतो, सायकलिंग करू शकतो. रोज काहीतरी वेगवेगळं ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा उत्साह राहील की काहीतरी, अरे आज आपल्याला हे करायचं, आज आपल्याला हे करायचं. नंतर प्रार्थना, श्लोक म्हणू शकता, ओंकार ध्यान करा, डायरी, जर्नल लिहा, देह लिहून काढा आणि कृतज्ञता व्यक्त करा. हे सर्व तुम्ही सकाळी लवकर उठून करू शकता. आणि जो सकाळी लवकर उठल्यामुळे काय होतं, तर सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्यामध्ये होतो. सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्यामध्ये होतो आणि हीच सकारात्मक ऊर्जा आपल्याला दिवसभर राहते सकाळी लवकर उठल्यामुळे. आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात आपण ती ऊर्जा पसरवत राहतो आपल्या माध्यमातून. आणि त्यामुळे कसं एकदम छान असतं. आणि तसंच राहण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हणून आजचा विषय होता सकाळी लवकर उठून काय करायला हवं. नक्की तुम्ही हा विषय तुम्हाला आवडला असेल, लाईक करा आणि जवळपास लाईक केल्यानंतर तुम्ही तो शेअर करा, म्हणजे बऱ्याच लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल आणि त्याच्यातून लोकांना फायदा होईल. तर तुम्हाला तेवढंच करायचं आहे की हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायचा आहे. आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत आहे आणि तुम्ही तो पाहू शकता की काय आहे. चॅनलला व्हिजिट नक्की करा. आणि अशा बऱ्याच प्रकारचं सेल्फ मास्टरीवरती पण आपलं एक व्हिडिओ सिरीज चालू आहे, ती बघा. दर दिवशी मेडिटेशनचं आपलं असं रोज 5 वाजता पहाटे माझा मेडिटेशनवरचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पोस्ट होत असतो. गेले आता जवळपास 26 दिवस झालेत सलग, त्यामुळे तेही तुम्ही पाहू शकता. नक्की हा विषय, हे इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.